बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरीमध्ये भाजपाला मोठं यश मिळाले। यामध्ये रमून जाणाऱ्यांपैकी मोदी आणि अमित शहा नाहीत। पुढच्या 3.5 वर्षात भाजपाला अतिशय महत्त्वाच्या निवडणुकी लढायच्या आहेत। पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सतत निवडणूक मोडमध्ये असतात असं म्हणतात। त्यांच्या कामाचा सपाटा आणि नियोजनाचा आवाका पाहता ते खोटं आहे असं म्हणता येणार नाही। येत्या 3.5 वर्षात मोदी आणि शहांसमोर अनेक कठीण पेपर येणार आहेत आणि त्याचं उत्तर ही सर्वात यशस्वी राजकीय जोडगोळी कसं देते हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। आजपासून बरोबर 1 वर्षांनी गुजरातमध्ये निवडणुका आहेत। गेल्या 30 वर्षांपासून तिथे सलग भाजपची सत्ता आहे। गेल्या निवडणुकीत तर भाजपनं गुजरातमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या। यंदा सुद्धा आपला गड मोदी आणि शहा राखू शकणार का ते पाहावं लागेल। गुजरात नंतर 7च महिन्यांनी उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका होतील। गेली 8.5 वर्ष मुख्यमंत्री असलेले योगी आदित्यनाथ यांची सुद्धा जणू ती अग्निपरीक्षाच असणार आहे। आता बघूयात नजीकच्या काळामध्ये नेमक्या कुठे आणि कधी निवडणुका होणार आहेत। मार्च 2027 गोवा, मणिपूर, पंजाब आणि उत्तराखंड विधानसभा। मे 2027 उत्तर प्रदेश विधानसभा। डिसेंबर 2027 गुजरात आणि हिमाचल विधानसभा। मे 2028 कर्नाटक विधानसभा। डिसेंबर 2028 मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा। एप्रिल आणि मे 2029 लोकसभा निवडणूक। जून 2029 ओडिशा आणि आंध्र प्रदेश विधानसभा। ऑक्टोबर 2029 हरियाणा विधानसभा। नोव्हेंबर 2029 महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा। पुढच्या 10 ते 15 वर्षात भारताचं राजकारण कोणतं वळण घेणार हे या सर्व निवडणुकांवरून ठरणार आहे। तसंच अनेक नेत्यांचं राजकीय भवितव्य सुद्धा ठरणार आहे। देवेंद्र फडणवीस, भूपेंद्र पटेल, योगी आदित्यनाथ आणि हिमंत बिस्वा शर्मा यांच्यापैकी कोण दिल्लीत जाणार आणि कोण राज्यातच राहणार हे चित्र सुद्धा कालांतरानं स्पष्ट होईल। आणि म्हणूनच राजकारणाच्या सारीपाटावर फासे कसे पडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।